साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। शिवजयंतीनिमित्त निघालेल्या पत्रा तालीम मंडळाच्या पारंपरिक लेझिम पथकास पोलीस आयुक्तालयाकडून मिळाले प्रथम क्रमांकाचे बक्षीस। डॉल्बीला फाटा देत शिवजयंती उत्सव दरम्यान अनेक मंडळांनी पारंपरिक लेझिम पथकास प्राधान्य दिले। ढोल पथकाचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले। वायपट खर्चाला फाटा देत तो खर्च पारंपरिक वाद्यावर खर्च करण्यात आले। या उत्सवादरम्यान पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देत शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या विविध मंडळासाठी बक्षिसाचे विशेष आयोजन केले होते। यामध्ये पत्रा तालीम मंडळाने उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण केले आणि शिस्तबद्ध पद्धतीने शांततेच्या मार्गात जल्लोषपूर्ण वातावरणात मिरवणूक यशस्वीपणे पार पाडली। याची पोलीस आयुक्तालयाने दखल घेऊन प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पत्रा तालीम मंडळास जाहीर केले। याचे वितरण सोमवारी पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्ताच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले। पत्रा तालीम मंडळास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याने सर्व स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात येतोय। पत्रा तालीम मंडळाचा आदर्श इतर मंडळांनी घ्यावा असे आवाहन पोलीस आयुक्त यमराजकुमार यांनी यावेळी केले। हे पारितोषिक देतेवेळी पोलीस आयुक्त यमराजकुमार, सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर विजय कबाडे, पोलीस उपायुक्त अजित बोराडे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्यासह शहरातील विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती।